नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज आणि एजंटची केली CPकडे तक्रार. इंजिनिअरिंग कॉलेज प्रवेशासाठी आवश्यक सर्व प्रमाणपत्रे एजंटकडे दिली होती, मात्र एजंट आणि महाविद्यालयांनी संगनमत करून बनावट कागदपत्राच्या आधारे आमचे प्रवेश केले. ही संपूर्ण प्रक्रिया आम्हाला अंधारात ठेवून झाली. आमची फसवणूक करण्यात आली, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केलेली आहे. नोंदणीनंतर ही संपूर्ण प्रक्रिया एजंटांनीच केली असे विद्यार्थ्यांनी तक्रारीत म्हटलेले आहे. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये GS रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे समजते. विद्यार्थ्यांनी खोटे प्रवेश करून देण्याची नावे आणि मोबाईल क्रमांकही पोलिसांना दिलेले आहे. शहरातील सर्व 6 इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये खोटी प्रमाणपत्रे सादर करून अल्पसंख्याक कोट्यात प्रवेश घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात 320 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. मूळ मातृभाषा मराठी असतानाही हिंदी दाखवून अल्पसंख्याक कोट्यात प्रवेश घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रवेश नियामक प्राधिकरणाने विशेष सुनावणी घेत होती. विद्यार्थ्यांना वैध कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले, मात्र विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशासाठी आवश्यक पात्रता सिद्ध करता आली नाही, त्यामुळे त्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले. आता या विद्यार्थ्यांनी एजंट आणि संबंधित महाविद्यालयाविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती नसल्याने आम्ही सर्व कागदपत्रे एजंटाकडे दिली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार शाळा सोडल्याचा दाखला स्कॅन करून त्यावरील मातृभाषेची नोंद मिटवण्यात आली. मातृभाषेची जागा रिकामी ठेवून त्या आधारे प्रवेश प्रक्रिया करण्यात आली. प्रवेशाच्या वेळी एजंट महाविद्यालयात आले आणि त्यांनीही विद्यार्थ्यांची कागदपत्रे प्रवेश सेलमध्ये सादर केली. ही प्रवेश व्यवस्था कोट्यात होती, असे एजंटांनी सांगितले होते. त्यासाठी विद्यार्थ्याकडून 1.5 ते 2 लाख रुपये घेण्यात आल्याचाही आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी CPकडे तक्रार केली आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या 320 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याचे प्रकरण समोर आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी एजंट आणि महाविद्यालयाने फसवणूक केल्याचे असे म्हटलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.